कुलगुरूंनी म्हटलेलं आहे की आपल्याकडे म्हणजे सायन्सचा उपयोग केला जात नाही. सायन्सचा उपयोग केला जातो, पण बऱ्याच गोष्टी म्हणजे आपल्यालाही माहिती नसतात. कारण तुमच्या विषयात काय चाललेलं असतं हे मी डोकावून पाहत नाही आणि तुम्ही माझ्या विषयामध्ये डोकावून पाहत नाही. हा एक आपला दुर्दैव आहे. कारण वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान थोडंफार तरी असावं आणि डोकावण्याची सवय सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे जिथे डोकावायला पाहिजे तिथे डोकावण्याची सवय असायला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून मी ज्या वेळेला आयरन टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला तर माझ्या असं लक्षात आलं की मेगॅलिथिक कल्चरमध्ये आजपासून 3000 वर्षापूर्वी विदर्भामध्ये जी आयरन टेक्नॉलॉजी होती ती जगामध्ये कुठेही नव्हती त्या काळात. एवढंच नाही, केवळ जगामध्ये त्या काळात नाही तर मराठा पिरियडपर्यंत कुठेही नव्हती. ज्या वेळेला भारताच्या म्हणजे या आयरन टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये व्यापाऱ्यांना म्हणजे एक शिष्टमंडळ आलं होतं, त्यांना म्हणजे या गोष्टीचं म्हणजे महत्व पटवण्यात आलं. त्यावेळेला बिल्डर लॉबी जी होती, बिल्डर लॉबी काय म्हणाली तेही मी शब्द सांगतो. बिल्डर लॉबी म्हणाली जर आयरन मध्ये कार्बनचं प्रमाण 1% असेल तर हे आम्हाला परवडणार नाही. आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही असं नाही की तुम्ही घराला लोखंड बांधता म्हणजे लोखंडाचा वापर करता तर त्यात 10% कार्बन असेल आणि 10% कार्बन असेल तर तुमच्या घराचं आयुष्य हे 40 ते 50 वर्ष याच्या पलीकडे जातं. आणि जर 40 ते 50 वर्ष आणि जर कार्बनचं प्रमाण 1 असेल तर आयुष्य हे 200 वर्ष जातं. आणि घरोघरी नाही तर आमचा व्यवसाय कसा चालेल तर असा प्रकार आहे. आणि म्हणून म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करत असताना संशोधनात्मक विचार करायला पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या माध्यमातून नवीन नवीन माहिती गोळा करायला पाहिजे. आपण येथे जे शोध निबंध सादर केले त्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.